हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुल टेकाळे आणि आज आपण फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस बद्दल डिस्कस करणार आहोत. आज 22 जुलैला तुमचा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. सो ती किती वाजता लागेल, कशी चेक करायची, त्या संदर्भात हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे. सो जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट्स भेटत राहतील. त्यासोबतच एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग बद्दल, तर तो नक्की तुम्ही जॉईन करा, जिथून तुम्हाला पूर्णपणे इन्स्टंट अपडेट भेटत राहतील. सो प्रोव्हिजनल ऍडमिशन लिस्ट म्हणजे काय असते, तर आपल्याला पूर्ण स्टेट वाईज आपला रँक किती आहे, त्यानंतर ऑल इंडियामध्ये आपला रँक किती आहे, कॅटेगरी वाईज रँक किती आहे, त्या संदर्भात पूर्ण आपल्याला रँक समजला जातो. त्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपलं पूर्ण इन्फॉर्मेशन चेक करायची की आपली सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे का, आपलं नेम, जेंडर, मार्क्स, कॅटेगरी, या सर्व गोष्टी चेक करायच्या. त्यामध्ये जर काही करेक्शन असतील त्या लगेच करेक्ट करायच्या. त्याला आपल्याला पुढचे 2 तीन दिवस असतात. सो त्यातून आपल्याला काय करायचं आहे, त्या सर्व करेक्शन करायच्या. जर आल्या तर मॅक्सिमम स्टुडंटचे येणार नाही, पण काहींचे जर आले तर तुम्हाला तो चान्स आहे. त्यानंतर आपली फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर हे किती वाजता मेरिट लिस्ट लागणार आहे, आजची जी प्रोव्हिजनल लिस्ट आहे याचा काही फिक्स टाइम नसतो, बट तुम्ही कन्सिडर करू शकता की इव्हिनिंग 5 नंतरच तुम्हाला त्याची लिस्ट लागेल. कधी कधी उशीर पण होतो, बट 5 ते 8 या दरम्यानमध्ये तुम्हाला प्रोव्हिजनल लिस्ट भेटणार आहे. आणि त्याआधी जर काही अपडेट आलं तर मी नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सांगून देईल, व्हॉट्सअप ग्रुपला लिंक पाठवून देईल. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला इन्स्टंट अपडेट भेटेल. सो आता तो चेक कसा करायचा बघा, सिंपल आहे. जर आपण आपल्या साईटवर गेलो तर जर आपण इथे बघितलं, त्याआधी आपण हे बघूया की डेट्स ज्या होत्या आपल्या त्या कोणत्या आहेत. हे बघा 22 तारखेला 20 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन होतं. सो 22 तारखेला आहे डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट्स ऑन वेबसाईट. सो 22 जुलै 2026. त्यानंतर पुढचे जे 3 दिवस आहेत 23, 24, 25, त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जर काही करेक्शन असतील, जर काही आपल्या इन्फॉर्मेशन जर काही करेक्शन असतील तर 3 दिवसामध्ये आपल्याला ते क्लिअर करायला, करेक्ट करायला दिलेले आहे. त्यानंतर 27 जुलैला तुमची लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट, आणि ही इम्पॉर्टंट आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये पण आपलं नाव असणं गरजेचं आहे आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये सुद्धा आपलं नाव असणं गरजेचं आहे. 27 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर मग 28, 29, 30 त्यामध्ये आपल्याला कॅप राऊंड 1 चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आणि 2 तारखेला म्हणजे 2 ऑगस्टला तुमचा पहिल्या राऊंडचा अलॉटमेंट डिस्प्ले होणार आहे. सो त्यानंतर 2 ला डिस्प्ले झाल्यानंतर पुन्हा 3 दिवस आहेत ऍडमिशन ज्यांना कन्फर्म करायचंय त्यांच्यासाठी किंवा ज्यांना बेटरमेंट करायचं त्यांच्यासाठी. 3, 4, 5 हे 3 दिवस आहेत. दुपारी 3 वाजेपर्यंतच आहे, लक्षात ठेवा. आपल्याला बेटरमेंट करू शकतो आपण, किंवा जे आपल्याला कॉलेज जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपण ऍडमिशन घेऊ शकतो. तर आपण इथपर्यंत सध्या इन्फॉर्मेशन बघूयात की 22 ला आपल्याला लागणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. 23, 24, 25 ला आहे ग्रीव्हियन्स म्हणजे करेक्शन करायचे असतील, काही असतील तर करू शकतात. त्यानंतर 27 तारखेला आपल्याला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. नंतर 28, 29, 30 मध्ये ऑप्शन 1 कॅप राऊंड 1 चा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि 2 तारखेला त्याचा रिझल्ट लागणार आहे. आता चेक कसं करायचं, तर बघा ज्यावेळेस आपण आपल्या साईटवर जातो तर लॉग इन करायचंय. इथे तुमचा लॉग इन आयडी, पासवर्ड टाकायचा आहे जे काही असेल ते. त्यानंतर हे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे मेरिट लिस्ट एक ऑप्शन दिसेल, मेरिट लिस्ट. आणि मेरिट लिस्टवर जर आपण क्लिक केलं तर तिथे येणार आपलं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. पहिल्या मेरिट लिस्ट ऑप्शन येईल या साईडला, लॉग इन केल्यानंतर या साईडला मेरिट लिस्ट ऑप्शन येईल आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला येईल प्रोव्हिजनल लिस्ट. सो तुम्ही डायरेक्टली तिथे चेक करू शकता की तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन आलेली असणार. सो जसंही मला काही पण अपडेट येईल, जसंही साईटवर येईल तसं मी डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकणार आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही. इव्हिनिंग 5 नंतरच अपडेट होणार. जर त्याआधी काही अपडेट आली तर मी 100% पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट करून देतो. सो हा व्हिडिओ मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.